हा साहेब, आपलं नाव सांगा पूर्ण. सागर चंद्रकांत काळे. म्हणजे प्रॉपर ढाकळ्याचे. ढाकाळे ढाकाळे. मग आता तुमच्याकडे कोणतं पद आहे गावचं? उपसरपंच मिसेस आहे माझी उपसरपंच. उपसरपंच. म्हणजे आपलं मतदान इथंच आहे. हा, मतदान इथंच आहे आमचं. बरं. आमचं तसं एक पूर्ण भावकीचं 90 मतदान आहे इथं गावात. भावकीचं मतदान. आणि आता जी काही जिल्हा परिषद गटाची आणि पंचायत समिती गणाची निवडणूक 5 तारखेला होते, हा हा त्याची रणधुमाळी आता सध्या चालू आहे. हा हा तर आपल्या गावाचं जास्तीत जास्त मतदान कोणत्या पक्षाला असेल? पक्षाचे उमेदवार आपल्याला माहिती आहे? हा हा माहिती आहे, सर्व मला माहिती आहे. जे आतापर्यंत मी जेवढं अनुभवलं किंवा मी आतापर्यंत जे बघितलंय हो. राजकारण, त्यामध्ये कपिल दिलीप काळे यांचं नाव सध्या जरा जास्त चर्चेत आहे. हो, कारण नवीन चेहरा आहे नवीन चेहरा. आणि नवीन जनता आता काय आलंय, म्हणजे लोक कंटाळी हो. हा, तेच 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 काहीतरी दुसऱ्याला संधी दिली पाहिजे, दिली नवीन पाहिजे. उमेदवाराला असं काहीतरी. आणि कसं होतं, एखादा कार्यकर्ता नवीन असा का त्याला दुसरी लोक कार्यकर्ते दाबतात, त्यांना वरती येऊन देते नाही. त्याच्यामुळं काही पक्ष नाराजी राहते, मग तो पक्ष त्यांना बदलावा लागतो, असं काही गोष्टी असतील. तरी गावची परिस्थिती कशी राहील आता? आता 80% तरी मतदान कपिल भाऊ काळे यांना होणार आमच्या गावातून. मग ते झालं गणाचं. हा. जिल्हा परिषदेचं जिल्हा परिषदेचं तसं आपल्याकडे आता- 2 आहेत. देवीदास- मंगलताई हुले आणि देवीदास ताई, दरेकर. म्हणजे सुवर्णाताई दरेकर. माझ्या अंदाजे तसं देवीदास दरेकर यांना होईल मतदान. यांना म्हणजे इथं तसं हा, म्हणजे हा. दोन्ही पण होईल. हा. कारण त्यांचं पण काम आहे, थोडं हो, काम आहे. काम आहेत. फक्त त्यांनी थोडंसं शांतता घेतली पाहिजे, बाकी काही नाही. मग इथं राष्ट्रवादीवर लोक नाराज आहेत आपल्या. राष्ट्रवादीवरती नाराज आहेत लोक. कारण काय आलं, नाराज का झालीत लोक? त्यांच्याच कार्यकर्त्यांमुळे नाराज झालेले आहेत. हा, त्यांचेच कार्यकर्ते. असा विषय आहे. आणि साहेबांपर्यंत त्या गोष्टी जाती नाहीत. साहेबांना सगळ्या गोष्टी काय, कोण काय आहे, हो हो. जसे पाटील साहेबांना असे बरेचसे काही होता आहेत. आता पण तुम्ही 100% मतदान प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग घेतलाय हा हा स्वतः? स्वतः म्हणजे आता जरी बाहेर काम असलं तरी 5-6 दिवस 8 तसं दिवस. कसं झालं माहिती का, आता आम्ही मेन म्हणजे आम्ही बीजेपीचे आहेत कार्यकर्ते, बरोबर. मी पण आहे. मी कट्टर बीजेपीचा कार्यकर्ता आहे, पण मी सुद्धा आहे. आम्हाला कॅन्डिडेटच नाही तसा ठाम भेटला अजून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की तालुक्यामध्ये ना बीजेपीचे हे जरा कमी आहे हम्म. मत. मग आम्ही असा निर्णय घेतला, आता आमची मीटिंग होणार आहे 27 तारखेला किंवा 28 तारखेला बीजेपीची, की बाबा कोणाच्या मार्गदर्शनाखाली खाली आपण? आपले डॉक्टर ताराचंद कराळे, ताराचंद कराळे, सातगाव पठार. सातगाव पठार. कारण त्यांचं काम पण छान आहे. माणूस बघूनच आम्ही कपिल भाऊन त्यांना पण माणूस बघूनच आम्ही मतदान करणार आहे सगळे. कारण त्यांचं कोणाबरोबर म्हणजे सगळ्यांबरोबर चांगलं आहे. पण घोडेगावची वगैरे परिस्थिती कशी राहील? हे झालं आपलं. बऱ्याचशा गावांमध्ये म्हणजे आता आज 2 दिवस झाले मी आहे, 2 दिवस झाले जरा फिरतोय, तर कपिल भाऊंचं नाव जरा आहे सगळ्याच गावांमध्ये, चांगलं आहे. म्हणजे त्या व्यक्ती म्हणून खूप चांगले आहेत, त्यांचा स्वभाव चांगला आहे, कोणाशी असं म्हणजे भांडण नाही, कोणाला उलट फिरून बोलणं नाही, सगळ्यांबरोबर राहणं. उगा तुमचा मित्र आहे म्हणून असं नाही ना नाही म्हणत नाही तुम्ही. नाही नाही मित्र आहो, माझा मित्र. आता मी तर मुंबईला राहायचो, आता इथं इलेक्शनसाठी आलो होतो, 2-3 वर्ष इलेक्शन लढवून मग हा. परत असं मित्र म्हणून नाही, जे आहे मग ते ताईंना, स्पष्ट. आता ताई उपसरपंच आहेत हा, हा. तुमच्या ताई, तर त्यांना तुम्ही गाव पातळीवर चांगली मदत करता? तुमचं सहकार्य असतं आहे, एक पत्नी म्हणून. आहे ना, सहकार्य मीच करतो आता, काय सगळं हा. सहकार्य आहे ना. तुम्हाला नाही वाटत कधी असं की त्यांना पण काहीतरी स्वातंत्र्य द्यावं आपण? समजलं नाही. स्वातंत्र्य म्हणजे त्यांच्या मनाने कारभार करून त्यांच्या मनाने कारभार करू द्यावा असं तुम्हाला वाटत असतं नाही? असतंच आहे ते. त्यांच्या मनानेच कारभार जास्त आहे. मी फक्त काही चुकल्यावरती सांगतो, बाबा असं असं करायला पाहिजे. आता आम्ही मागच्या वेळेस आहे ना, रस्ता हा जो एसट्या बंद केल्या होत्या, आम्ही महेश दादांना फोन करून ते एसट्या चालू केल्या. चालेल की. एसट्या पूर्ण बंद होत्या, पोलांचे हाल व्हायचे. परत हे गावचे अंतर्गत रस्ते हे 2 झाले, हे काय असे. पण आम्हाला काय आलं, काही गोष्टींमध्ये आहे ना, आता पाण्याचं जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले होते, पाण्याचं 95 लाख रुपये काहीतरी आमच्या गावाला आले होते, त्याची लाईन कंप्लेंट देऊन सुद्धा ते काम झालं नाही. आता आम्ही कंप्लेंटच देतोय, नुसत्या कंप्लेंट देऊन काही कामं होती नाहीत. मग काय असं वाटतं की नाही बाबा कोणतरी भाऊ, तुम्ही काळीभाऊंच्या मताशी सहमत आहात? हो अगदी. हो
म्हणजे इथं किती टक्के मतदान होईल तरी सेनेसाठी? तरी 70 ते 80%. 70 ते 80%. तुम्हाला काय वाटतं भाऊ? किल्ला आहे जास्त सेनेचा वाले पहिल्यापासून बरे पक्ष आहे ना, उमेदवार कोणताही कुठेही गेला हां, तरी पण सेनेचे सेनेचेच उमेदवार डाकळ्यामध्ये सेनेचाच म्हणजे कट्टर आहे कट्टर पहिल्यापासून. पहिल्यापासून. कार्यकर्ता कोणताही कुठेही जा, पण मत